ही जी आहेत हे राव मिसळ आहे अजून पण याला म्हणतात मिसळ. बघा कसं आहे, हे पाव आहे त्यासोबत किडलीभर रस्ता पण आहे. बावळा म्हणजे 103 वर्षाची हाय रस्सा गरमागरम उकडतोय. स्पॉट आहे आणि हुरडा स्पॉट बघा, आणि अक्षरशः हुरडा आलेला आहे. आमच्याकडे घरगुती मिसळ आहे आणि ते आता मी ट्राय करणार आहे. ते महाजन मिसळ आहे, कडूस गावाची प्रसिद्ध. महाजन मिसळ कडूस मनसरचे आहे आणि हे सगळे स्वतः घरी प्रोडक्ट तयार करतात, त्यामुळे याला एक नंबर टेस्ट आहे. माझं नाव रोनक शेण आहे. मी पुण्यात फूड ब्लॉगिंग करतो आणि एका जागी भेटलेले आहेत आणि फुल भांडणं लावलेली आहेत. तर मित्रांनो पोचलोय फायनली मी जेम रोडला, डेक्कनला नाही डेक्कन नाही म्हणताय, अगदी बाल गंधर्वच्या पुढे जर चालत आलो ना तर सेंट्रल हॉटेल आहे, तिकडे बसलोय. आता तुम्हाला सेंट्रल हॉटेल कशी, तर सकाळी म्हटली की बरेच पुण्यात असो की नाशिकला असो की सोलापूर धुळेला एक चविष्ट डिश खाते ती म्हणजे मिसळ. आणि अशाच मिसळची टेस्ट घ्यायला मी आलो आहे आत्ता JM रोडला. तिथे एक नाही अशा जबरदस्त अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ खायला भेटणार आहे आणि इथे भरलेला आहे सकाळ मिसळ उत्सव. आणि त्यांनी मी पहिल्यांदा बघतो कारण का बऱ्याच ठिकाणी आपण दूरपर्यंत मिसळ खायला जातो. सकाळ मिसळ उत्सवने करून दाखवले, तर आता वेळ नाही होता, चला तर आपण मस्तपैकी झणझणीत अशा मिसळ टेस्ट करूया. हे सकाळचं आहे, मोठं बॅनर लागलेलं आहे आणि इकडे अख्खी गर्दी जमलेली आहे बघा. आणि असं नाही तर याच्यासाठी एंट्री फी आहे 20 रुपये आणि 20 रुपये एंट्री फी देऊन आतमध्ये प्रवेश होतो, कारण का गडबड नको व्हायला. तर चला आता बडबड न करता मस्तपैकी आपण मिसळचा आस्वाद घेऊया. इथे बघा ध्रुव मिसळ आहे, रेडी टू कुक ग्रेव्ही आणि मिसळचा राजाची मिसळ. इकडे मिसळसोबत आईस्क्रीम गोला म्हणून ठेवलेलं बघा, गोल्याचा प्रकार आहे. लक्ष्मी मिसळ आहे, इकडे महाजन मिसळ, राजेंद्र विजय महाजन यस मिसळचा राजा. इकडे बघा मिसळवर कसे ताव मारतात लोक. आणि ही आहे बावळा मिसळ. बावळा म्हणजे 103 वर्षाची शिष्य परंपरा आहे. हाय रस्सा गरमागरम उकडतोय रस्सा. ब्रेड आहे, स्लाइस ब्रेड आहे, मिसळ आहे, तर्रा आहे आणि कांदा त्याच्यासोबत. आमचे मसाले आहे, मिसळ मसाला आहे बघा, तर्री मिसळ आहे, गुलाबजामुनचे प्रकार आहे, शेंगदाणा लसूण आणि इकडे लोणच्याचे प्रकार आहेत सगळे. आप्पा कॉफी जी मेट्रो स्टेशनला मिळते स्पॉट आहे आणि हुरडा स्पॉट बघा, आणि अक्षरशः हुरडा आलेला आहे. चटणी पण आहे, हुरडा आहे बघा, छान बघा. इथे काय ढागळे मिसळ, ढागळे मिसळ आहे, मिसळ आहे. मित्रांनो आता पहिला स्टॉल आहे सुरती मिसळ पाव. आमच्याकडे घरगुती मिसळ आहे आणि ते आता मी ट्राय करणार आहे. आणि अनलिमिटेड आहे, विशेष म्हणजे अनलिमिटेड आहे बघा. गृहिणी आहे सगळ्या इथे लिहिलंय, शरीराला एक्सरसाइज डाएटची गरज आहे आणि आत्म्याला मिसळची पाव.
पावाची. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय सात्विक मिसळ पुरवण्यासाठी जिभेचे चोचले आणि पोट. मित्रांनो बघा त्यामध्ये छानपैकी झणझणीत रस्सा आहे, पापड आहे, पाव आहे, काकडी आहे, कांदा आहे, दही आहे, जिलेबी आहे, बापरे, आणि थोडीशी मूग फ्राय केलेली मूग आहे. आणि आता अशी झणझणीत आपण ट्राय करूया. तुमचं नाव काय? माझं नाव विजय तन्ना. तुम्हाला मिसळ कशी वाटते? बेस्ट, एकदम बेस्ट आणि फर्स्ट क्लास. त्यामध्ये मला आहे ना मिसळपेक्षा पण हे स्लोगन फार आवडलं आणि एकदम बेस्ट झाली, मजा आली ती. सेकंड थिंग, पुरवण्यासाठी जिवेचे चोचले आणि पोट ठेवा बल्ले बल्ले. इथे हे मी कुठली सुरती मिसळ आहे आणि बघा सगळे एका जागी मस्तपैकी मिसळ घ्यायला असे भन्नाट असे संपली वाटते मिसळ. बघा आता मी संपवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कुठून आले? पुण्यावरून. सगळे पुण्यात नाही. मिसळ मिसळ सगळ्यांचीच आवडते मिसळ आहे. मिसळ फेस्टिवल इट इज अ व्हेरी गुड फेस्टिवल इन पुणा. तुमती मिसळ एका जागी सगळ्या मिसळ खायला भेटतात. बेस्ट. सगळ्या मिसळ इथं खायला पुण्यात जी मिळत नाही त्या इथं खायला आपल्याला मिसळ मिळतो. बरोबर बरोबर एक्झॅक्ट. एक बोला बोला. एका खूप टेस्टी मिसळ आहे. सगळ्यांना आवडली. आम्ही आमचा वकिलांचा ग्रुप आहे, खूप आवडली आम्हाला. टेस्टी आहे. आम्हाला मिसळ एकदम बेस्ट, सगळी आवडली, नो डाऊट. फक्त एका गोष्टीचं दुःख झालं, एंट्री फी 20 रुपये का आमच्याकडून घेतात. हा त्यांनी दादागिरी. पुणेकर मिसळप्रेमी आहेत. हां ते आवर्जून स्वतःहून पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजता जेव्हा रिस्पॉन्स देतात ना, हां तुम्ही 40 रुपये एंट्री फी घेणं एकदम चुकीचं आहे. चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. निषेध याचा जाहीर निषेध आहे. Yes. आमचा पण जाहीर निषेध आहे. कुठून आलोय माहिती आहे? मी आलोय वाकडवरनं, म्हणजे जवळपास इथं 30 किलोमीटर आहे. अरे बाप. आणि बावडा म्हणा किंवा हे रुचिरा म्हणा किंवा हे म्हणा, आणि मी 4 मिसळ घेऊन बसलो होतो. 4 मिसळ. बोला बा, काय म्हणता? अरे बापरे, आम्ही दररोज वर्कआउट जिम करणार आहे इथं मिसळ खायला. बापरे. मिसळ खायची म्हणून ॲप्स मारून आलोय आज. बघा सगळं तुटून पडलंय. बघा 1 2 3 4 5 6 मिसळ आहे. ट्राय केलेले आणि महाजन या 2 मिसळ आम्हाला खूप जास्त आवडले. जास्त स्पायसी नाही आहे, जास्त मसाला नाही आहे. दाडगे एक घास घ्या तुम्ही. सुरती मिसळ आहे, घरगुती छान. त्या लेडीज म्हटल्या आम्ही घरून चालवतो आणि आमचं काही आउटलेट वगैरे नाही आहे, पहिल्यांदा इथे आलोय, तर म्हटलं आता बघूया. कारण का मेन गोष्ट जे रस्सा जो असतो मिसळमध्ये तो मेन असतो. तो कशा बनवला जातो त्याच्यावर डिपेंड करतो. जास्त पण स्पायसी नाही आहे, मीडियम आहे. आणि असा काळा मसालाच आहे ना, असा तडका लागलेला आहे, एकदम मीडियम आहे. झटका पण नाही आहे, जसा नेवाळे मिसळचा झटका लागतो. आता इथे दही आहे, पापड आहे छान, आणि इथे काकूनी जिलेबी आणून दिली मला. मिसळ आहे, कडूस गावाची प्रसिद्ध मिसळ, राजेंद्र विजय महाजन, स्टॉल नंबर 15 आहे. आणि त्यांची मिसळ ट्राय करूया आपण. एक जण रेकमेंडेड केली होतं आपल्याला की यांची मिसळ ट्राय करा म्हणून. मिसळ म्हणजे फक्त खाणं नाही, ती आपली आठवण असते, मित्रांसोबत सकाळची भेट असते. आणि आज महाजन मिसळ चाखताना खरंच ती जुनी चव आणि तोच आनंद परत अनुभवायला मिळाला. मसाल्याची झणझणीत चव, गरमागरम तर्री आणि वर कुरकुरीत फरसाण, प्रत्येक घास समाधान देणारा. पुण्यात आला आणि अशी मिसळ चाखली नाही तर काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. मित्रांनो,
महाजन मिसळ आहे. आता मिसळ खाल्लेली मी एकदम टिपिकल आहे. रस्सा जो बनवला ना असं वाटत पण नाही की असं वाटतं की त्याच्यात मटकी पण आहे, पण ॲक्च्युली त्याच्यात मटकी नाही आहे, फरसाण आहे आणि त्याचा रस्सा मेन आहे, जबरदस्त बनवलेला आहे आणि एकदम मिडियम लेवल लागतो आणि झणझणीत लागतो. असा घाम फुटलेला मला खाऊन. तर मजा आली. आता काय म्हणता काका, कुठे आहे तुमचं ब्रँच? कुठे आहे? आमचं मेन आमच्या राजगुरुनगर कडूसला आहे. कडूसला आहे का? लवकरच आम्ही पुण्यामध्ये चालू करतो. बापरे, बघा राजगुरुनगरला आहे. कडूसवरून आलेत आणि लगेचच ते पुण्यामध्ये ब्रँच चालू करणार आहे. थँक्यू काका. लगेच या पुण्यामध्ये, पुणेकर वाट बघताय. आता बघा ही मावळ तडका मिसळ आहे, पण यांच्याकडे मिसळ तर आहेच आणि ही काय आहे, ऑर्गॅनिक ज्यूस आहे, काला खट्टा आहे, सरबत आहे आणि हे पेरू सरबत आहे. इथे खरवस पण आहे. अरे बापरे, खरवस लय भारी आवडतं मला. क्या बात आहे. खरवस बघा ना, खरवस ट्राय करायला पाहिजे यांचा. आता पण ट्राय करूया खरवस. की मला अक्षरशः घाम फुटायला लागला. 2 मिसळ ट्राय केल्या. ताई म्हटलं मिसळ पण ट्राय करा, पण मी म्हटलं आता तुमचा खरवस ट्राय करतो, कारण का खरवस मला आवडतो आहे ना. हा प्रतिमच आहे. मी पहिल्यांदा ट्राय केलं आहे. पहिल्यांदा ट्राय नाही केला. अख्ख्या या महोत्सवामध्ये एकाच ठिकाणी खरवस मला भेटलेला आहे आणि ऑर्गॅनिक आहे, घरी बनवलेला. जणी तसा रस्सा आहे हा. पाव नाही तरी हो आपलं नाही. बरेच लोक कंप्लेंट करायला लागले 20 रुपये काय घेतात. मित्र म्हटला की ते सकाळला विचार. हे बघा, जर तुम्ही 20 भरणार असतील तर इथं या, मग तुमचे ते पूर्ण वर्थ असते. क्षितिज आहे जे सांगवीला जे बारामती वडापाव आहे, त्या काकांचा मुलगा आहे, तो भेटला आणि तो पण कोल्हापुरीच आहे आणि तो म्हटला की आता बावडा मिसळ ट्राय केली. काय म्हटलं? बावडा मिसळ आता ट्राय केली. बावडा मिसळ स्पेसिफिकली अशा एका पद्धतीच्या सर्विंगमध्ये येते. तर कुठंतरी मला असं वाटलं की मिसळीची जी क्वांटिटी आहे ती थोडीशी कमी आहे. 110 रुपयाला मिसळ आणि 10 रुपयाला जोडी ब्रेडची असं रेट होते. आणि कोल्हापुरी मिसळ म्हटलं तर कुठंतरी एक झटका हवा आहे, जो कोल्हापूरच्या रांगड्या ह्याच्यात रंगलेला आहे. तो झटका लागला नाही. जे फ्रँकली स्पीकिंग ते नाही एवढं हे वाटलं. मिसळी फक्त डिश नाही, ती एक भावना आहे. प्रत्येक पुणेकरांची स्वतःची एक आवडती मिसळ असते आणि त्यावर वादही होतात. कोणाला झणझणीत आवडते, कोणाला थोडी सौम्य. पण सकाळी गरमागरम मिसळ आणि मित्रांची गप्पा हा पुण्याचा कायमचा भाग आहे. आणि म्हणूनच अशा मिसळ महोत्सवात सगळ्या चवी एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. अरे हा तयार आहेत. याला म्हणतात मिसळ. बघा कसं आहे, एकदम बेस्ट आहे ना. म्हणजे मिसळ आहे, पाव आहे, त्यासोबत किडलीभर रस्सा पण आहे आणि सोबतच स्वीट आहे. हे द्यायलाच पाहिजे. मिसळ खाल्ल्यावर स्वीट खाल्लं ना तर एकदम काय. आणि पाव बघा तीळ लावून आहे एकदम, सोबत दही पण आहे, थोडे कुरकुरीत पापड पण आहे. निडू फुले यांची राव मिसळ आणि गर्दी बघा किती. हो हो सगळे लोक आहेत. वाट बघत होतो मिसळची. मिसळ फायनली चालू झालेली आहे. कळले कोण आहे तुम्ही? नमस्कार, माझं नाव रोनक शेणो आहे. मी पुण्यात फूड ब्लॉगिंग करतो आणि मिसळ प्रेमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी इथं वेगळे मिसळ ट्राय करायला आलो आहे. आणि पुण्याची तर नो डाऊट अमेझिंग आहेच, पण मी खानदेशी कधीच ट्राय केली नाही. मी खानदेशी कधीच ट्राय केली नाही आहे. तर लेट्स आज खानदेशी ट्राय करून कसं वाटेल. ओके सांग. 2 कॉन्टेंट क्रिएटर एका जागी भेटलेले आहेत आणि फुल भांडणं लावलेली आहेत. मित्रांनो मिसळसाठी ट्रॉफिक जाम झालंय बघा. गाड्या बघा, असले पुणेकर आहेत. मिसळसाठी कुठं जाणार नाही सांगता येत नाही. तर मित्रांनो मी आत्ता आलो आहे घरी
आणि भन्नाट एक्सपिरियन्स होता. एकाच जागी बरेच असे मिसळचे आउटलेट होते, याची टेस्ट घ्यायला भेटली. त्यामधली तुम्ही 2-3च ट्राय केले, महाजन, राव आणि सुरती मिसळ. महाजन मिसळ तर ती राजगुरुनगरची आहे आणि राव मिसळ ते आपल्या नरेमध्ये आहे आणि सुरती मिसळ ती घरगुती आहे. त्यात बावळा मिसळ पण होती आणि नाथपुरा मिसळ पण होती. बावळा मिसळ जी आहे ती कोल्हापूरची आहे आणि मजा आली. एकाच ठिकाणी नाहीतर वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन एक्सप्लोअर करतो आणि एकाच ठिकाणी खायला भेटली सगळ्यांना मिसळ. आणि पुणेकर तर तुम्हाला माहीत आहे सगळ्यांनी गर्दी केलेली होती, काहींच्या कंप्लेंट पण होत्या. ह्या गोष्टी चालूच राहणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. त्यातपर्यंत बाय बाय.